व्हीएसआर म्हणून वाचवताय आणि मग आमचं म्हणलं तुम्ही त्याच्या व्हीएसआरच्या विरोधात एफआयआर घेत नाही, मग तुम्ही सुद्धा वाचवताय. कालचं वातावरण अजून निवळलेलं नाही आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समोर आली. मात्र हा अपघात साधा नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप पुढे येतोय. मेंटेनन्समधील त्रुटी आणि संबंधित कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचा दावा करण्यात येतोय. DGCAच्या अहवालात VSR कंपनीचा हलगर्जीपणा स्पष्ट झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र सर्वात मोठा प्रश्न, ठोस पुरावे असतानाही FIR का दाखल होत नाही. रोहित पवार काल थेट मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन इथं पोहोचले. संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची त्यांनी ठाम मागणी केली, पण पोलिसांनी FIR घेण्यास नकार दिला आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात चांगलाच राडा झाल्याचं पाहायला मिळालं. आज पुन्हा एकदा रोहित पवार आणि युगेंद्र पवार बारामती पोलीस स्टेशन इथं दाखल झाले. अपेक्षा होती की बारामतीत तरी FIR दाखल होईल, पण इथेही पोलिसांनी हात वर केले. रोहित पवार संतापले. पोलीस नेमकं कोणाच्या सांगण्यावरून काम करत आहेत असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्हाला सांगा, सीआयडी तुम्हाला माहित नसेल कोणाला बोलवलं? सीआयडी नाही. त्याचा रोहित सिंग अमेरिकेत जाऊन आला, तो दिल्लीत येऊन बसला, सीआयडी त्याला अजून नाही बोलवलं. VK सिंग जो मालक आहे त्याला अजूनपर्यंत बोलवलं नाही. त्याच्याबरोबर मेंटेनन्स करणारा महाराष्ट्रात बसणारा जो त्यांचा माणूस आहे त्यालाही अजून बोलवलं नाही. CCTV बद्दल फक्त इथले गोळा केले त्यांनी आम्हाला कळालं. त्यानंतर तिथं जो जे 2 येणार होते कॅप्टन पायलट ते अचानक कॅन्सल झाले. का झाले त्यांना अजूनपर्यंत बोलवलं नाही, त्यांना नोटीस नाही. आणि DGCAच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली याला? आणि हे आमच्या लेवलला आम्हाला कळलेलं माहिती. आता पब्लिकला तर काहीच माहित नाही. घरच्या लोकांना माहित नाही. आम्ही घरचे असू, हे 8 तास बसतात. गव्हर्नमेंट प्रेझेंटेशन दिल्लीत दाखवले, मुंबईत दाखवले, ते मोगम नाही साहेब. आणि ठीक आहे, मी प्रेझेंटेशन केलं, चुका केल्या मला काउंटर पण केलं. बारामतीमध्ये पोलीस जर आम्हाला साहेब आमचा FIR घ्या, CID ला द्या ना. तुमच्यावर काय करस्पॉन्डिंग झाला का साहेब? CID मी देशाच्या मिनिस्टर साहेबांच्या ऑफिसला पाठवले, DGCA ला पाठवले. आम्ही एव्हिएशन मंत्री तिथं नसावेत असं म्हणत असलो तरी त्यांच्या मंत्रालयाला मी पाठवलेलं आहे. त्याला VSR कंपनी जी आहे त्याचे आणि त्या DGCA जी पार्टी आहे त्याचे जे प्रमुख आहे त्यांचं कमर्शियल रिलेशनशिप आहे. म्हणून VSR ला वाचवत आहे. VSR ला म्हणून वाचवताय आणि मग आमचं म्हणलं तुम्ही त्याच्या VSRच्या विरोधात FIR घेत नाही, मग तुम्ही सुद्धा वाचवताय. आणि चालू तपास जे सांगताय तुम्ही साहेब त्याच्यामध्ये अँगल कोणता आहे? अपघात आणि टेक्निकल. क्रिमिनल चौकशी कोण करतं? 5 लोकांच्या मृत्यूची आमची बाकी आमचं काही पण नाही. सिंपल एकदम. 5 लोक मयत झाले एका ऍक्सिडेंट मध्ये. आमची ऍक्सिडेंटची FIR टाकतो आणि आमची FIR कुठे टाकमध्ये काही होते पुढे नाही. मेंटेनन्समधील त्रुटी, कंपनीची निष्काळजीपणा, DGCAचा अहवाल आणि तरीही गुन्हा दाखल न होणं, यामुळं हा सुनियोजित कट तर नव्हता ना अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. महाराष्ट्रात राजकारण आधीच तापलेलं आणि आता या प्रकरणामुळं नवा वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. आता सर्वांच्या नजरा पोलिसांच्या पुढील भूमिकेकडं आणि सरकारच्या उत्तराकडे लागल्यात. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.